मसरूळ दिंडोरी जकातनाका परिसरातील शेतजमिनीच्या मालकी व ताब्याच्या वादातून धोंगडे कुटुंबियांना दमदाटी, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ॲडव्होकेट तेजस पुंडे यांच्या उपस्थितीत धोंगडे कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. धोंगडे कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार संबंधित शेतजमिनीबाबत आदिवासी न्यायालयात केस क्रमांक 13/2025 प्रलंबित आहे. असे असतानाही काही संशयित व्यक्तींनी मध्यस्थी करत गुंड प्रवृत्तीच्या इसमांच्या माध्यमातून दमदाटी केली आणि जागेवरील बांधकामाचे शेड उद्ध्वस्त करून जागा खाली करण्याची धमकी दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. तसेच धोंगडे कुटुंबातील महिलांना शिवीगाळ व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार गायत्री राहुल धोंगडे यांच्या वतीने म्हसरूळ पोलीस ठाण्यात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र तक्रार करूनही संशयित आरोपींवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा धोंगडे कुटुंबियांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. संशयितांवर कठोर कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा धोंगडे कुटुंबियांनी दिला आहे. यावेळी गायत्री राहुल धोंगडे यांच्यासह धोंगडे परिवारातील सदस्य उपस्थित होते. संबंधित आरोपांची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. गायत्री धोंगडे, आम्ही आदिवासी मसरूळ राहणार. आमच्या जागेवर कमीत कमी काल 50 जण येऊन कब्जा केलेला आहे. यांनी काल माझ्यासोबत त्यांनी खूप हाणमार केलेली, माझे केस ओढलेले, त्यांनी मला गालात मारले. त्यांनी एवढी पण धमकी दिलेली आहे की तुझ्या सहपरिवाराला, तुझ्या लेकरा बाळांना आम्ही पोलिसात नेऊन बसवून देऊ किंवा त्यांचे हातपाय मोडून त्यांना काही पण केलं जाईल. हाचे माणसं होते ते आणि लेडीज पण होत्या. त्या लेडीजांनी माझ्यावर खूप हल्ला केलेला आहे आणि माझ्या सासऱ्यांना पण मारलेलं आहे त्यांनी. आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो होतो पण त्यांनी आमचं काहीच घेतलेलं नाही. आम्हाला त्यांच्याकडून काहीच सहकार्य भेटलेलं नाही. ते तिथं गाड्या त्यांच्या आल्या आणि ते बघून गेले पण आम्हाला त्यांचं काहीच सहकार्य भेटलेलं नाही. कुटुंबियांच्या वतीने आज रोजी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. सदरच्या पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की काल 20/8/2026 रोजी नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांनी जी बेकायदेशीर अतिक्रमण विभागाची जी बेकायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली होती, मौजे मसरूळ तालुका जिल्हा नाशिक दिंडोरी जकात नाक्यापाशी जी कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे त्याच्या संदर्भाने आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मूळ ही जी मिळकत जी होती ही आमचे पक्षकार यांचे वडिलोपार्जित मालकीची मिळकत होती. सदरची आमचे पक्षकार जे आहे हे आदिवासी जमातीचे आहे. त्याच्यामुळे आमच्या पक्षकारांनी कधीही इतरत्र व्यक्तीला ही मिळकत विक्री केलेली नव्हती. परंतु साधारण 1980च्या दरम्यान वेणूजी भिकाजी मोगल नामक जी व्यक्ती होती त्या व्यक्तीने परस्पर ही जी मिळकत जी आहे स्वतःच्या नावावरती करून घेतलेली होती. तदनंतर सदरची मिळकत ही प्रवीण वालचंद शाह व सुरेखाबेन महेंद्र शाह यांनी त्यांच्या स्वतःच्या नावाने करून घेतली होती. मुळातच ही आदिवासींची मिळकत असल्या कारणाने याच्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असते. ही सदरची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आम्ही मेहरबान अप्पर तहसीलदार साहेब नाशिक यांच्याकडे त्याविरुद्ध दाद मागितलेली आहे. अशी सगळी परिस्थिती असताना मागील जवळ 40 ते 50 वर्षापासून आमच्या पक्षकारांचा सदरच्या मिळकतीवर कब्जा असताना अतिक्रमण विभाग नाशिक महानगरपालिका व प्रवीण वालचंद शाह व त्यांनी जवळ 70 ते 80 अज्ञात इसमांना घेऊन आले आणि आम्ही जे शेड वगैरे तिथं उभारलेले होते त्या शेडची संपूर्णपणे नासधूस करण्यात आलेली आहे. मुळात ही कुठलीही शासकीय जमीन नाही आहे. त्याच्यामुळे नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाचा याचा कुठल्याही प्रकारशी संबंध येत नाही. असे असताना देखील केवळ प्रवीण शाह यांच्या संगनमताने वगैरे त्यांनी ही बेकायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे. या कार्यवाहीचा आम्ही निषेध करतो. तसेच त्यांनी त्याच दिवशी तिथं आणून ठेवलेले जेणेकरून असं भासवण्यात यावं की तिथे ते कंटेनर पूर्वीपासूनच अस्तित्वात होते, असे कुठल्या प्रकारचं अस्तित्वात होत ना. त्यामुळे आम्ही यांच्या विरुद्ध मसरूळ पोलीस स्टेशन्स येथे तक्रार देण्यासाठी गेलेलो होतो. परंतु कुठल्याही प्रकारची आमची तक्रार घेण्यात आलेली नाही. पोलीस देखील जागेवरती आलेले होते परंतु कुठलीही कायदेशीर कार्यवाही संबंधितांवरती आजपावेतो झालेली नाही आहे. त्यामुळे आमचे पक्षकार न्याय मिळण्यासाठी 1-2 दिवसापासूनच उपोषणास बसणार आहे. मेहरबान जिल्हाधिकारी नाशिक तसेच मेहरबान महानगरपालिका आयुक्त साहेब यांना आम्ही तसं पत्र देऊन कळवणारच आहोत. त्याच्यामुळे संबंधितांवरती योग्य ती कायदेशीर आणि कडक स्वरूपाची कार्यवाही करण्यासाठी आज रोजी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. तर आपल्या मार्फत एकच विनंती करतो की संबंधितावरती योग्य ती कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.